तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 8वी विषय गणित सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन हा पेपर एक्सप्लेन करणार आहे। एकूण 50 गुणांचा हा पेपर असणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला पहिला प्रश्न बघा। पहिला प्रश्न ए, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराइट द सेंटेन्स। पहिला त्यामध्ये 15p स्क्वेअर 15p स्क्वेअर डिवायडेड बाय 3p इज इक्वल्स टू, इथे तुम्हाला आन्सर फाइंड करायचा आहे। ऑप्शन ए दिलेला आहे 5p, बी दिलेला आहे 3p, सी दिलेला आहे 5p स्क्वेअर, डी दिलेला आहे 3p स्क्वेअर। इथे तुम्हाला योग्य ऑप्शन हुडकायचा आणि लिहायचा आहे। पुढील प्रश्न दुसरा बघा। इज द मीन ऑफ फॉलोइंग नंबर्स 10, 20, 30, 40, 50। ए दिलेला आहे 20, बी दिलेला आहे 25, सी दिलेला आहे 30, डी दिलेला आहे 35। योग्य ऑप्शन कोणता ते तुम्हाला हुडकायचा आणि उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न तिसरा बघा। इफ पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज 36 सेंटीमीटर अँड लेंथ इज ट्वाइस द ब्रेथ देन ब्रेथ इज। तुम्हाला ए दिलेला आहे 3, बी दिलेला आहे 6, डी दिलेला आहे 12, डी दिलेला आहे 2। हे तुम्हाला योग्य ऑप्शन हुडकायचं आणि उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न चौथा बघा। द रेडियस ऑफ अ सिलेंडर इज 7 सेंटीमीटर अँड हाईट इज 18 सेंटीमीटर देन इट्स कर्व्ड सरफेस एरिया इज डॉट डॉट स्क्वेअर सेंटीमीटर। ए दिलेला आहे 792, बी दिलेला आहे 11,000, सी दिलेला आहे 1584, डी दिलेला आहे 2200। प्रश्न पहिला बी बघा। राईट द गिवन सेंटेन्सेस ट्रू और फॉल्स। पहिला दिलेला आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल्स टू साइड स्क्वेअर। बी दुसरा दिलेला आहे द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल 3x स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल्स टू इज 2। तिसरा दिलेला आहे द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड। तुम्हाला 3 विधान दिलेले आहे, ते तुम्हाला ट्रू आहेत की फॉल्स आहे तुम्हाला सांगायचं आहे। पुढील प्रश्न दुसरा बघा। सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। पहिला दिलेला आहे डिवाइड 6x स्क्वेअर प्लस 8x स्क्वेअर डिवायडेड बाय 2x। हे तुम्हाला डिवाइड करायचं आहे 2x ने या इक्वेशनला। पुढील प्रश्न पाहूया आपण। प्रश्न दुसरा बघा। द नंबर्स ऑफ चिल्ड्रन्स इन द 10 फॅमिलीज आर गिवन ॲज फॉलोज 2, 3, 0, 4, 1, 2, 3, 2, 1, 2। फाइंड द मीन ऑफ नंबर्स ऑफ चिल्ड्रन्स। इथे तुम्हाला दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला मुलांची संख्या पण दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला मीन फाइंड करायचं आहे त्या 10 फॅमिलीजमधील मुलांचं। पुढील प्रश्न तिसरा बघा। सॉल्व 5x मायनस इंटू ब्रॅकेट x मायनस 3 इज इक्वल्स टू 3 इंटू ब्रॅकेट x प्लस 2। इथे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, तर तुम्हाला सॉल्व करायचं आहे। पुढील प्रश्न चौथा बघा। फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर हुज हाईट इज 8 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ बेस इज 10.5 सेंटीमीटर। इथे तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे सिलेंडरचा, तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे आणि इथे तुम्हाला हाईट आणि रेडियस दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला व्हॉल्यूम काढायचा आहे। पुढील प्रश्न पाचवा बघा। सज्जनराव टेक्स अ लोन ऑफ 10,000 फ्रॉम अ बँक ॲट द रेट ऑफ 10 PCPA फॉर 1 year. हाऊ मच मनी इन्क्लुडेड द इंटरेस्ट ही विल वेट टू हॅव टू पे आफ्टर 1 year। तुम्हाला रेट दिलेला आहे आणि तुम्हाला कालावधी पण दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तो किती इंटरेस्ट परत करेल हे तुम्हाला काढायचं आहे। इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला उत्तर काढायचं आहे। पुढील प्रश्न 6वा बघा। इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला विचारलेला आहे इन द फिगर ट्रायंगल MST इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल MBT बाय विच टेस्ट दे आर कॉन्ग्रुएंट कंप्लीट ऍक्टिव्हिटी। इथे तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्हाला कंप्लीट करायची आहे। इथे तुम्हाला 7वा प्रश्न बघा। तुम्हाला आकृती दिलेली आहे इन अ सर्कल विथ सेंटर O sec PQ is a chord of length 7 cm sec QA perpendicular chord PQ then find length of AP। AP ची तुम्हाला लेंथ फाइंड करायची आहे या आकृतीवरून। प्रश्न तिसरा ए दिलेला आहे बघा। सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। पहिला दिलेला आहे डिवाइड अँड राईट द क्वेश्चन y स्क्वेअर प्लस 11y प्लस 24 डिवायडेड बाय y प्लस 8। हे तुम्हाला दिलेलं आहे आणि y प्लस 8 ने तुम्हाला या इक्वेशनला डिवाइड करायचं आहे। पुढील प्रश्न दुसरा बघा। त्यामधील सॉल्व 10x प्लस 5 इज इक्वल्स टू 7x प्लस 29। इथे तुम्हाला दिलेले इक्वेशन एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। प्रश्न चौथा दिलेला बघा। इन ट्रॅपेझियम ABCD फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन इन फिगर फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपेझियम। इथे तुम्हाला दिलेला आहे, इथे तुम्हाला लेंथ दिलेली आहे AD ची 7 सेंटीमीटर आणि BC ची 11 सेंटीमीटर, त्यामुळे तुम्हाला एरिया ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड करायचा आहे। पुढील प्रश्न पाचवा बघा। हाऊ मेनी मॅच बॉक्सेस of length 4 cm, 3 cm, 1.5 cm can accommodated in the cardboard box of length 30 cm, 30 cm, 20 cm for solution। पहिला जो तुम्हाला 3 स्टेप दिलेला आहे, याचं तुम्हाला जे आन्सर आहे ते फाइंड करण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप्स फॉलो करायला पाहिजे। ती पहिली स्टेप काय असणार आहे, तुम्हाला पहिला की नाही कार्डबोर्डचा व्हॉल्यूम फाइंड करायला पाहिजे आहे। फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कार्डबोर्ड बॉक्स। कार्डबोर्ड बॉक्सचा पहिला व्हॉल्यूम तुम्हाला फाइंड करायला लागणार आहे। दुसरा फाइंड करायचं फाइंड द व्हॉल्यूम ऑफ 1 मॅच बॉक्स आणि दुसरा दिलेला नंबर ऑफ मॅच बॉक्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ कार्डबोर्ड बॉक्स व्हॉल्यूम ऑफ 1 मॅच बॉक्स। याच्यावरून तुम्हाला हेच उत्तर मिळणार आहे, म्हणून तुम्हाला पहिला हे 2 फाइंड करायला लागणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला हे उत्तर भेटेल।
पुढील प्रश्न 6वा बघा. विथ रेफरन्स टू द फिगर फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि पहिला विचारलेला आहे सेक डीई इज. डीई सेक हे काय आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे. सेक बीसी काय आहे इथे लिहायचं आहे. आर्क बीएसी अँड आर्क बीएसी हे आणि कोणता आर्क सेमी सर्क्युलर आर्क आहेत या आकृतीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. पुढील प्रश्न बघा. क्वेश्चन 3B ओनली सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. पहिला दिलेला आहे डिवाइड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. इथे तुम्हाला दिलेलं एक्सप्रेशन बघा. x² + 4x + 4 डिवायडेड बाय x + 2. x + 2 ने या एक्सप्रेशनला तुम्हाला भागायचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन अँड रिमाइंडर लिहायचं आहे. पुढील प्रश्न दुसरा बघा. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट अँड अमाऊंट इफ ₹90,000 आर इन्व्हेस्टेड फॉर 2 years ॲट द रेट ऑफ ₹10 PCPA. इथे तुम्हाला रेट दिलेला आहे आणि तुम्हाला कालावधी दिलेला आहे आणि त्यांनी किती गुंतवणूक केलेली अमाऊंट दिलेली आहे. त्याच्यावर तुम्हाला काय काढायचं बघा. कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आणि त्याच्यावर तुम्हाला अमाऊंट पण फाइंड करायची आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा. साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. तुम्हाला ट्रायंगलचे 3 साईडची तुम्हाला लेंथ दिलेली आहे. त्याच्यावर तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला हे उत्तर काढायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न बघा. द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 2 if 4 is added to the numerator and 9 is added to the denominator. The new fraction is equivalent with 1/2. Find the fraction. इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे. कंडिशन तुम्हाला बघायची आहे. 2 कंडिशनवर तुम्हाला लिनियर इक्वेशन तयार करायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला फ्रॅक्शन तयार करायचं आहे. पुढील प्रश्न बघा. 5वा. फाइंड द एरिया ऑफ अ सर्कल इफ इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे. सर्कलचा एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे आणि सर्कम्फरन्स तुम्हाला दिलेला आहे 88 सेंटीमीटर. त्याच्यावर तुम्हाला काय फाइंड करायचं एरिया. पुढील प्रश्न 5वा बघा. सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. इथे तुम्हाला दिलेला आहे पहिला. द कॉस्ट प्राइस ऑफ मशीन इज 2,50,000 इफ द रेट ऑफ डिप्रेसिएशन इज 10% पर ईयर. फाइंड द डिप्रेसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years. इथे तुम्हाला डिप्रेसिएशन फाइंड करायचं आहे. पुढील प्रश्न दुसरा बघा. द फॉलोइंग डाटा इज कलेक्टेड इन अ सर्वे ऑफ सम स्टुडंट्स ऑफ 10th स्टँडर्ड फ्रॉम सम स्कूल्स. ड्रॉ द पर्सेंटेज बार ग्राफ. इथे तुम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशन बघा. पहिला तुम्हाला स्कूल दिलेले आहेत 2 आणि त्याच्यावर तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड हे तुम्हाला दिलेले आहे. इथे तुम्हाला बार ग्राफ काढायचा आहे. पुढील प्रश्न त्यामधील बघा. तिसरा दिलेला आहे. इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. स्टेट द टेस्ट अँड कॉरेस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. इथे तुम्हाला काय करायचं आहे. टेस्ट ओळखायचे आहेत. कोणत्या टेस्ट यांच्यामध्ये लागू होणार ते तुम्हाला लिहायचं आहे. आकृत्या ह्या आकृत्या असणार आहेत. याच्यावर तुम्हाला टेस्ट ओळखायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.